बघा, हे खारी शेंगदाणे अगदी घरच्या घरी बनवलेले आहेत. 90च्या दशकातले जे कोणी आपले म्हणजे व्ह्यूअर्स असतील, तर त्यांच्या लक्षात येईल आपले जे फॅमिली मेंबरपैकी 90च्या दशकातले कोण असतील, तर अगदी शाळेच्या बाहेर मस्त असं कोनमध्ये हे खारी शेंगदाणे मिळायचे. तर हेच भट्टीमध्ये भाजलेले खारी शेंगदाणे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी असे मोठे शेंगदाणे मी घेतलेले आहेत. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला असे मोठे शेंगदाणे मिळतील. 1 वाटी इतपत हे शेंगदाणे घेतलेत आणि दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली चांगली, की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त वेळ आपल्याला ते उकळत बसायची गरज नाही आहे. थोडंसं म्हणजे शेंगदाण्याची वरची जी साल आहे ती थोडीशी अशी चोळवटल्यासारखी झाली, की लगेचच आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि तुमची अशी शाळेतली कोणती आठवण आहे का स्पेसिफिक? तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर इथं बघू शकताय थोडंसं काय व्हायला लागलेलं आहे, साल अशी त्याची चोळवटल्यासारखी व्हायला लागलेली आहे. म्हणजे साल अशी चांगली पाण्यामध्ये भिजलेली आहे, चांगलं उकळली गेलेली आहे. तर आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं, आपला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत ना, तर ते आपल्याला बघू शकता इथं तुम्ही. तर या पद्धतीनं म्हणजे त्याची थोडीशी साल अशी चांगली भिजली गेली पाहिजे. तर अशा स्टेजला आल्यानंतर तुम्हाला आणखी एकदा मी चेक करून दाखवते. बघा, अशा पद्धती म्हणजे लक्षात येईल तुम्हाला पाण्यात टाकल्याबरोबरच तुमच्या लक्षात येईल. तर हे सगळे शेंगदाणे आपल्याला काय करायचे, म्हणजे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत. एखाद्या चाळणीवरती वगैरे नितळत ठेवायचे आहेत आणि या ठिकाणी अशी चाळणी घेतली, खाली पातेलं ठेवले आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यातलं जेवढं काही पाणी आहे तर ते पाणी सगळं निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर शाळेच्या आठवणींमधला हा एक महत्त्वाचा जिन्नस आहे. असे बरेचसे पदार्थ आहेत की जे आपल्याला शाळेच्या बाहेर खाऊ म्हणून भेटायचे. तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे. तर बघा, इथं बघू शकताय पूर्ण पाणी या शेंगदाण्याचं निथळून घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला एका कोरड्या कापडावरती काढून घ्यायचे. तर इथे एक छोटा नॅपकिन घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे शेंगदाणे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत. ओल्यामध्ये आपल्याला ते भाजता येणार नाहीत. तर चांगले शेंगदाणे सुकवून घ्यायचे, म्हणजे काय होईल, तर शेंगदाणेसुद्धा चांगले भाजले जातील. त्याच्यामध्ये चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी मदत होईल. तर बघा, चांगले इथं मी या ठिकाणी हे शेंगदाणे सुकवून घेतलेले आहेत आणि आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर या ठिकाणी एक कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे बारीक मीठ असतं ना, तर ते घालून घ्यायचं आहे आणि या मिठामध्येच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, की जेणेकरून छान भट्टीमध्ये जसं शेंगदाणे भाजले जातात आणि त्याला कुरकुरीतपणा येतो ना, तर अगदी त्याच पद्धतीचे हे शेंगदाणे बनवून तयार होतील. आणि बघू शकताय मीठ चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवरती हे भाजायचे आणि तरच काय होईल, त्याच्यातला जो काही मॉइश्चर आहे किंवा जो काही ओलावापणा आहे तर तो निघून जाण्यासाठी मदत होईल. आणि हाच महत्त्वाचा म्हणजे टप्पा आहे किंवा हीच महत्त्वाची स्टेज आहे असं म्हणता येईल. कारण जेवढे पेशन्सने आपण हे शेंगदाणे भाजू ना, तेवढं त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येणार आहे. म्हणजे साधारणतः अर्धा 1 तास आपल्याला हे शेंगदाणे भाजण्यासाठी लागू शकतो. आता तुमच्याकडं जर भरपूर शेंगदाणे असतील तर थोडे थोडे करूनच तुम्हाला ते भाजावे लागणार आहेत. आणि बघू शकताय शेंगदाण्याला किती छान असा म्हणजे कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे आणि बघू शकता अगदी सहजरित्या त्याचं टरफल बाजूला होतं आहे. आता असंच काय करायचं, थोडा वेळ शेंगदाणे आपल्या या मिठामध्ये ठेवायचे आणि जेव्हा पूर्ण असं थंड होतात ना शेंगदाणे, त्यावेळेस ते बाजूला काढायचे आणि मस्त असे आपले हे खारी शेंगदाणे बनवून तयार होतात. आणि हे जे मीठ आहे ना,
बघू शकता. असं म्हणजे झाऱ्या वगैरे तुम्ही घेतलेला असेल, तर असे झाऱ्यामध्ये थोडंसं हलवून जर घेतलं, तर मीठ त्याचं बाजूला होतं आणि शेंगदाणे आपल्याला बाजूला काढता येतात. तर या पद्धतीनं आपल्याला हे शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आहेत. ह्याच्यामुळंच म्हणजे आपले हा झाऱ्या असल्यामुळं काय होतं, सहजरित्या मीठ आपलं खाली पडून जातं आणि अगदीच म्हणजे तुमच्याकडं वेळ असेल तर पूर्ण थंड झाल्यानंतर थोडे थोडे करून तुम्ही ते शेंगदाणे काढू शकता. आणि इथं सगळे शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत. आणि हे जे वापरलेलं मीठ आहे ना, तर ते तसंच तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. नंतर जेव्हा तुम्ही शेंगदाणे असे बनवणार असाल, त्यावेळेस ते वापरले तरी चालतील. तर छान मस्त असे आपले खारी शेंगदाणे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, तर तो जर का तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह.